जी केलेली आहे ती अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून आतमध्ये लोकांना न सोडून ती लाच काय त्यांची परत येणार. आताही मी पाहिलं आपल्याला सोडत नव्हतं. हे पाप आहे, चव्हाट्यावर आलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात दुष्कर्म या सरकारने केलं आहे ते दडपण्यासाठी तुम्ही मीडियावर दडपशाही करत असाल तरी चुकीचं आहे. आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जी आहे जनतेला आता कळलं असेल की लोकसभा निवडणुकीत काय झाली. जनतेला या भागातल्या आता कदाचित जाणीव झाली असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी किती मोठी चूक केलेली आहे. ते त्यांचं स्वातंत्र्य बरं त्यांची प्रतिष्ठा त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून आणि या कोकणची संस्कृती पुन्हा एका मातीवर होताना मला गुन्हे दाखल केल्यावर संबंधितांना जामीन तात्काळ मिळावे यासाठी ठाण्यातून पुन्हा सूत्र पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना ठाण्यातून फोन आले की ठाण्यातून वकील पाठवतोय जामिनासाठी तुम्ही व्यवस्था करा. असे ठाण्यातून आलेले फोन आहेत ते रेकॉर्ड होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावू नये. महाविकास आघाडीचं सरकार पुढील 2.5 महिन्यात स्थापन होईल. त्यानंतर आम्ही हा पुतळा उभा करू. तुमचे पापी हात या शिवाजी महाराजांना लागता कामा नये. परवा आमचं आंदोलन सुरू होत आहे. आमची भूमिका ही भूमिका आहे ना आणि माफी मागण्याचं नाटक करू नका. तुम्हाला माफी मागायची असेल तर महाराष्ट्राच्या जनतेची माफी यासाठी मागा की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना मी बेमानी करून फोडली याबद्दल माफी मागा आणि मोदींना यासाठी माफी मागावी लागेल. लक्षात राऊत साहेब हे सगळं उघड्या डोळ्याने पाहिजे. यात कोण सांगितलं शिल्पकार पुणे आपटे म्हणून आहे त्याला अनुभवच नव्हता. जो लहान लहान मूर्त्या बनवायच्या त्याला शिवाजी राजांची मूर्ती बनवण्याचं पांढऱ्या मसाने कोणी केलं. आरोपी हा आपटे असला तरी मुख्य आरोपी आपल्याला काम देणारा सूत्र आहे. आपल्याला सुपारी कोणी दिली ही सुपारी आहे. आपल्याला सुपारी देणारा मुख्य गुन्हा आणि तो ठाण्यात. त्याशिवाय त्या अननुभवी माणसाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर ऐतिहासिक पुतळ्याचं जे स्कूल ऑफ आर्ट जे लगाड मंडळ आहे या त्यांनी जाहीर केलेलं आहे या पुतळ्यात बेकायदेशीर. मुळात या पुतळ्याची दुसर मान्यता राज्याच्या सांस्कृतिक महासंचालनालयाकडे डायरेक्टर ऑफ कल्चर जे आहे म्हणजे स्कूल ऑफ आर्ट त्यांच्याकडून दुसर परवानगी आणि मान्यता घ्यावी लागते की हा पुतळा या पद्धतीनं बनवला जातो, या पद्धतीनं त्याचं कास्टिंग होत आहे, या पद्धतीचं मटेरियल वापरलं जात आहे, पुतळ्याचा चेहरा त्याचं साधर्म्य या संदर्भात सुद्धा एक परवानगी घ्यावी लागते. शिवाजी महाराज आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या संदर्भातलं कोणतंही काम केलेलं नसताना माझ्या माहितीनुसार मूळ परवानगी जी घेतलेली आहे शिल्पकार 5 फूट आहे. 5 फूट आहे. पुतळा किती उंच बनवला आहे आणि त्यानंतर पुतळा बनवल्यावर त्यांनी मान्यता घेतली नाही सरकारची. त्यामुळे ह्याच्यात बरेच गुन्हेगार सामील आहेत आणि या गुन्हेगारांना कोणीतरी मोठा वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत. म्हणजे मी वारंवार म्हणतो ठाणे कनेक्शन या शिल्पकाराला काम कोणी दिलं, कोणाच्या शिफारशीने दिले, आपले असताना पडले कसे त्याचा शोध आधी. अजूनही फक्त मगाशी मला आमदार वैभव नाही सांगत होते अजूनही फक्त एफआयआर दाखल आहे, दुसरं गुन्हे नोंदवायचे, कोणाला अटक झालेली नाही, कारवाई नाही, कोट्यावधीचा व्यवहार आहे. त्यात आता ईडी नाही, सीबीआय नाही, लष्कराचे इंटेलिजन्स नाही, कोणी केलंय सगळे. अशा प्रकारे समुद्र मार्गे एखादा अतिरेकी घुसेल त्यांना कळणार सुद्धा नाही घुसवतील. राज्यातलं सरकार काही करू शकत
ठाकरे आले आणि त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. त्यांनी एक कडकडपणे पक्षाची भूमिका आहे ते गेली मांडली. विरोधी पक्ष नेते होते. संपूर्ण राज्यामधला जो एक संताप आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये परवा काळा घोड्यापासून ते गेटवे पर्यंत एक आमचा मोर्चा निघून तिथे आम्ही जोडेमारा आंदोलन करू आणि हे आंदोलन 1 दिवसाचं आहे. यापुढे चालू राहील. गावागावात जिल्हा प्रत्येक ठिकाणी सरकारला जोडे मारले. रावसाहेब ठाकरे मालवणात जाऊन चर्चा करेन. तुम्ही गृहमंत्र्यांना आम्ही नावं कशाला घ्यायची? नावं घेण्यात काही अर्थ नाही. ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी सांगा हो ही माझी संस्कृती आहे की मी गृहमंत्री असलो तरी माझ्या अखत्यारीतल्या पोलिसांना कोणीही कसंही मारलं त्याच्या तोंडावर थुकलं तरी मी सहन करेन. म्हणून ते गुळे गुळा हा शब्द वापरला. गुळा हा शब्द चुकीचा आहे. अनपार्लिमेंटरी आहे का गुळा? दुबळा इतका दुबळा गृहमंत्री आम्ही पाहिलाच नाही असं मी म्हणतोय. त्याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारत आहे त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. मी जो शब्द बोललाय तो योग्य मौनात जिथे त्यांना चमकायची संधी मिळते तिथे ते जरूर येतात. ते येणार होते इकडे 3 हेलिपॅड उभारले. त्या हेलिपॅडवरच 3-4 कोटी रुपये खर्च करायची आहे. त्या हेलिपॅडचा खर्च आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने लोक आणले. हेलिपॅड प्रधानमंत्री आले पण इतका मोठी दुर्घटना होऊन सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या एरवी ते शिवाजी महाराज जयंतीला 2-2 ओळीचे ट्विट करत असतात. छत्रपती कसे युग पुरुष आहेत, छत्रपतींनी आम्हाला कशी प्रेरणा दिली वगैरे 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 तेवढे ट्विट करण्यापुरते छत्रपतींचा आम्हाला आशीर्वाद आहे. अरे तुमच्या हाताने उद्घाटन केलेला पुतळा छत्रपतींचा बरं का तुमची पाठ वळताच कोसळलेला आहे 5 महिन्यात. त्याच्यावर जरा बोला ना. खरोखर शिवाजी महाराजांना मानत असाल तर बोला. या मागचं कोण आहेत गुन्हेगार? नेव्ही चाललंय ना. आता नेव्हीवर दबाव येत असेल पंतप्रधानांनी अजिबात पक्ष घालणार नाही. एवढा वेळ नाही प्रधानमंत्र्यांना युक्रेनचे युद्ध थांबवायचं आहे. तिथे जाणार प्रधानमंत्र्यांना पुतीन बरोबर चहा प्यायचा असतो तिच्या घरात. प्रधानमंत्र्यांना पोलंडला जायचंय त्याला किती का ठीक आहे. तो काय नॉर्मल माणूस आहे का? रावसाहेब काय तुमचं काय आहे? रावसाहेब तुम्ही आता मालवण म्हणजे 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे येथे होते. विरोधी पक्षनेते सुद्धा आमच्या आले पदार्थ स्वतः या भागाचे आमचे आमदार पाणी त्यांनी आधीच घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा चिन्ह विचिन्ह झाकून ठेवलेला पुतळा दुर्दैवाने आम्हाला पाहावा लागला. या महाराष्ट्रातील 500च्या प्रलयानंतर लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाजमनावर झाला. घराघरामध्ये विषमता स्वाभाविक प्रतिक्रिया स्वाभाविक. आणि महाराष्ट्रात जर पहिली प्रतिक्रिया उमटली असेल तर ती वैभव नाईक आमदार ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया. हातामध्ये जे जबाबदार आहे ती जबाबदारी म्हणजे सार्वजनिक बांधकाम त्याचे कार्यालय होतं. ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया तुम्ही त्यावेळेला पाहिली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या क्रिया सुरूच आहे. परवा
मुंबईमध्ये या संदर्भात महाविकास आघाडीचा एक मोर्चा आहे. सरकारला जोडे मावा तर सरकारची लायकी इतकं होऊन सुद्धा सरकार निर्लज्जपणे गुन्हेगारांना पाठीशी टाकते. कारण त्यात आर्थिक व्यवहार होते. आपापल्या माणसांना आपापल्या ठेकेदारांना कामं देऊन पैसे काढण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना निवडले. या शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालतं. त्या महाराजांनाही आरोपाने आणि ह्या निमित्ताने सरकारच्या वतीने त्यांचे सहकारी असतील अधिकारी असतील इतकं खोटं बोलत आहे, इतकं खोटं बोलत आहे. त्यांना जनाची मनाची कशाची लाभ उरलेली नाही. वाऱ्यानं पडला वाऱ्यानं. आता आम्ही सगळे तुम्ही सगळे होता सर्व अधिकारी वाऱ्यानं तुमचे कॅमेरे उडाले नाही, तुमचे मोबाईल उडाले नाही, बाजूला त्या शेड साईडच्या सगळ्या वाऱ्यानं त्या उडाल्या नाही. वाऱ्यानं नारळे फुटण्याची झाडं उडाली नाहीत, पडलेलं आहेत त्या किती कुठं बोलायचं. आणि तुम्ही नेव्हीवर टाकता म्हणजे भारतीय नौदलाची खाती अशी आहे की त्यांनी हिमालयावर स्ट्रक्चर उभं केले. तिथे बर्फ सगळे उतरत असतो. त्या हिमालयात त्यांनी मोठे मोठे कुत्रे वीरांचे उभे केलेले स्मारक उभे केले. हवाई दल भारतीय हवाई दलाच्या लोखंडाच्या गोटी समुद्रामध्ये वर्ष त्याला चढत नाही. आणि इकडे नेव्हीवर टाकतात. यासारखं दुसरं नसेल की तुम्ही आपल्या पापाचं खापर भारताच्या नौदलावर टाकता.